नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी विद्या तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर 2026मध्ये नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोनही योगायोग एकाच दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेले आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो, कारण या दिवशी शिवासह नागदेवतेचीही पूजा एकाच दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच, पण नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळखही मानली जाते. तर या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्वसुद्धा आणखीनच वाढले गेलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे कोणती कामे करावीत, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी तर श्रावणी सोमवार आलेला आहे. मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे, किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत. तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात, सर्व इच्छा देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर नागपंचमीचा सण पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवांसोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे. तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे, कारण या दिवशी सोमवार पण आहे. जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ मिळू शकतात. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्पदोष सुद्धा कमी होतो. नागपंचमीचा दिवस कालसर्पदोष आणि पितृदोष निवारणासाठी उत्तम दिवस आहे. या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकतात, कारण श्रावण सोमवार आहे. त्याचसोबत शिवशंकराचा रुद्राभिषेक करणे सुद्धा खूप फायद्याचे ठरणार आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो. तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजेच श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तो आपल्याला सायंकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकराची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा करायला हवी. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, नित्यकर्मे आटोपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावर एक तरी बेलपत्र वाहायला विसरायचं नाही. शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून व्हायची आहे. स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायलाही अजिबातच विसरू नका. शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर त्या दिवशी तांदळाचे शिवामूठ अर्पण करायचे आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ व्हायचे आहे. शिवलिंगावरती शिवामूठ कशी अर्पण करायची याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवेल आणि चॅनलवर नक्की अपलोड करेल, तुम्ही नंतर जाऊन चेक करू शकता. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकतात, किंवा श्रावणातली काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात. पण श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा. कारण तो आरोग्य,
आरोग्य प्राप्ती, धनधान्य, पुत्र प्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत. तर या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची पूजा सुद्धा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे. तुमच्या आसपास कुठे वारूळ असेल तर तुम्ही त्या वारुळाची जाऊन पूजा करायची आहे. आणि नसेलच तर मग तुम्ही घरामध्ये तांदळाच्या सहाय्याने किंवा रांगोळीच्या सहाय्याने किंवा शेणाच्या सहाय्याने नागाची मूर्ती बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकतात. बघा, असेही म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. या दिवशी सापांना दुधाने आंघोळ किंवा पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्याच्या पिकाचे रक्षण करत असतो. त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. या दिवशी नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके घेतात. सर्व या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहे त्या आवर्जून केल्या जात नाही. त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, असे अनेक नियम किंवा संकेत पाळले जातात. तर या नियमांचं तुम्ही अवश्य पालन करा, कारण हा नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेला आहे. त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी चिरू कापू नका, चुलीवरती तवाही ठेवू नका, काहीही तळायचं नाही. मात्र त्या दिवशी उकडीची पुरणाची दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. म्हणजे नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुरणपोळी पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो. तर या दिवशी सर्व स्त्रिया अगदी छान अलंकार घालून नवीन वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. आता तुमचा प्रश्न असा देखील असेल की नागपंचमीचा उपवास व श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्ही उपवास एकत्र आल्याने हे उपवास कधी सोडावे? तर बघा, तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून 2 उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीनेच तुम्ही उपवास करायचा आहे व उपवास सोडायचा आहे. पण नियमानुसार सांगायचे झाले तर श्रावणी सोमवारची जी काही पूजा असते ती करून घ्यायची आणि नागपंचमीच्या दिवशी ज्यांना भावाचा उपवास आहे त्यांनी नागाची पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीला दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडायचा नाही, कारण आपला पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि तो आपण संध्याकाळी सोडतो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे. कारण नागपंचमीचा उपवास हा नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो, पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे उपवास रात्री सोडायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकरांची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवता, अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकराची तर अवश्य पूजा करा, त्याचबरोबर नागदेवतेचीही पूजा करून नागदेवतेचा मंत्र म्हणा आणि छान पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करा. तर आजचा व्हिडिओ इथेच संपते. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.